काल भर सभागृहामध्ये छगन भुजबळांनी अजय बारस्करांचं नाव घेतलं आणि यानंतर जरांगेंविरोधात आवाज उठवण्याची अजय बारस्कर त्यासाठी आज प्रकट झाले। त्यांनी जरांगेंवर गंभीर आरोप केलेला आहे। लोणावळा आणि वाशीमध्ये समाजाला वगळून जरांगेंनी गुप्त बैठका घेतल्या असा आरोप त्यांचा आहे आणि याला जरांगेंनी सडेतोड प्रत्युत्तर दिलंय। अजय बारस्कर म्हणजे सरकारचा दुसरा ट्रॅप असल्याचं जरांगे म्हणाले। ही ट्रॅप सरकारने थांबवावे अन्यथा नाव समोर आणू असा इशारा त्यांनी दिलेला आहे। जरांगेंवर आरोप करणाऱ्या बारस्करांना प्रहार जनशक्ती पक्षातून बडतर्फ करण्यात आले। आज मनोज जरांगे यांची दुपारी पत्रकार परिषद सुरू होती। त्याच वेळेला बारस्कर यांनी पत्रकार परिषद घेत मनोज जरांगेंवरती अनेक आरोप केलेले होते आणि त्यानंतर मनोज जरांगे यांनी बारस्करांवरती प्रतिहल्ला केलाय। सरकारचा हा ट्रॅप असल्याचा त्यांनी आरोप केलेला आहे आणि सरकारने अशा प्रकारे षडयंत्र रचणं थांबवावं अन्यथा या षडयंत्रामागे असलेल्या नेत्यांचे आमदारांची नावं घेऊ असं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलेलं आहे। बारस्कर हे बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे सदस्य होते, मात्र या आरोपांनंतर त्यांची हकालपट्टी पक्षातून करण्यात आली। भुजबळांनी नेमकं काय म्हटलं आणि त्यानंतर बारस्करांनी केलेले आरोप आणि त्याला जरांगेंनी दिलेलं प्रत्युत्तरही बघूया। त्यांची दादागिरी आणि जी काही खोटेपणा आहे तो त्यांच्याच बरोबर काम करणारे भंडारा डोंगरावरचे अजय महाराज बारस्कर हे जे महाराज आहेत त्यांनी सुद्धा आता त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय समाज मीडिया माध्यमातून की हे जे आहेत हे ग्रस्त ऐकणारे नाही। हे आंदोलन सुरू असताना ते आपण काही बोललो की ताबडतोब धमकी देणार। ते म्हणतात की आम्हाला ओबीसी मध्ये आरक्षण द्या। हे आजचा जो ठराव त्यांना मंजूर नाही अध्यक्ष महोदय ते बारस्कर महाराज ते सुद्धा तेच सांगतात। ते त्यांनी एक काल जे क्लिपिंग दाखवली लोक काय म्हणायचे कशाला बोलायचा महाराज एवढ्या वर्षांनी समाज एकत्र झालाय आणि आपण जर काही बोललो तर काय होईल समाजामध्ये विरोधकांना हत्यार मिळेल विरोधकांना काही ना काही मिळेल आणि हे सगळं तुमच्यावर येईल की तुम्ही समाज फोडा म्हणून आम्ही गप 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 पण जेव्हा ह्यो म्हणला तुकाराम महाराजांना संतन फंत म्हणलं जरांगे तू संपला चल तुकाराम महाराजसाठी मी मारायला उद्याच्या इतिहासामध्ये लिहिलं जाईल। मला जरी गोळ्या घातल्या तर लिहिलं जाईल तुकाराम महाराजांचे जर कुणी एकेरी शब्द बोललं त्यांचा अपमान केला तर ह्यो बारस्कर महाराज नावाचा एक सामान्य कीर्तनकार यांनी आपला प्राण दिला याच्यात मला आनंद आहे याच्यात मला समाधान आहे। मी एकेकोरपणा आहे मी ओढितो समाजाचे समाजासाठी एकेकोर आहे मी यांचं म्हणणं सगळ्याला गुंडळून धराव सांभाळून चंबळून तू चोळेव ना मी नाही मी एकेकोर नाही मी समाजाकडून खोटं नाही बोलत की मी समाजाकडूनच समाजासाठी एकेकोर आहे मी समाजासाठी कट्टर आहे मी समाजाकडूनच वाढणार तुमच्या स्वार्थासाठी नाही वाढणार फक्त जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या आडून सरकारचा ट्रॅप चालू नको लक्षात ठेव सरकारचा ट्रॅप चालू नको मी तर आता पुरा झुकलोय जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या समोर आणि सगळ्या सोयरीची अंमलबजावणी झाल्यानंतर मी लोटांगण घालील की काय लहानपण नाही मला कारण आम्ही शिष्य लोक आहेत त्यांचे वारकरी संप्रदायाचे